नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन गुळीक हिस्ट्री बाय सचिन गुळीक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये आहे आणि याच्यासाठी खूपच कमी दिवस राहिलेले आहेत। म्हणजेच काय तर कॅलेंडरचं एक पान जर वरती केलं तर तुमची परीक्षाच तुम्हाला दिसते आणि त्या परीक्षेची तारीख दिसते। लक्षात ठेवा की आपल्याला काही जरी झालं तर ही फील्ड सोडायची नाही जोपर्यंत म्हणजे एमपीएससी मधून बाहेर पडण्यासाठी महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत। त्या 2-3 गोष्टी कोणत्या आहेत? एक तर तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करत करत तुम्ही वेडे व्हा। दुसरी गोष्ट की एमपीएससीचा अभ्यास करत करत तुम्ही अगदी सुसाइड करू शकता आणि तिसरी गोष्ट एमपीएससीचा अभ्यास करत असताना तुम्ही पास होणार। तर या 2-4 गोष्टींमध्ये सुसाइड करणे हे फक्त मी एक मजाकचा भाग म्हणून बोललो, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की एमपीएससी मधून किंवा या फील्ड मधून जर व्यवस्थित जर तुम्हाला पार पडायचं असेल, बाहेर पडायचं असेल तर पास होणं हा एक तुमच्याकडे सर्वोत्तम उपाय आहे। त्याच्यामुळे काही जरी झालं तर सोडायचं नाही। सोडायचं का नाही म्हणतो मी की चॉईस तुमची आहे आणि जर निवड आणि चॉईस जर तुमची असेल तर मग याला ही कधीच खराब नसायला पाहिजे किंवा याच्यातून तुम्ही गिव्ह अप करणं हा त्याच्यामधला एक सर्वोत्तम उपाय नाही। तर एकच बेस्ट उपाय आहे आणि तो म्हणजे कोणता? तर एमपीएससी मध्ये टिकून राहायचं आहे। काय सांगावं की पुढच्या पायरीवरती तुमचं सक्सेस लिहून ठेवलेलं असू शकतं, काय सांगावे की पुढच्या एक्झाम मध्ये तुमचं सक्सेस असू शकतं। त्याच्यामुळे याच्यातून सोडायचं नाही। म्हणून महाराष्ट्रामध्ये इंदुरीकर महाराज म्हणून जे महाराष्ट्राला माहित नाही असं कोणताच घटक नसणार आहे आणि तुम्हाला तर नक्कीच माहित असणार आहे। त्यांचे खूप सुंदर वाक्य होतं की तुम्ही 5 वर्ष करा, 6 वर्ष करा, 4 वर्ष करा किंवा 3 वर्ष करा किंवा तुम्ही 10 वर्ष किंवा 15 वर्षही अभ्यास केला तरी तुम्ही चालतं, परंतु काही लोक तिथून माघार घेतात। पण गंमत कशी आहे की जर तुमचे एकाच एक्झाम मध्ये 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर एक जर सक्सेस भेटलं ना तुम्हाला, तर पाठीमागच्या सगळ्या 10 वर्षापर्यंत तुम्ही जे फेल्युअर होता किंवा 10 वर्षापर्यंत जे अपयश येत होतं तर हे सगळेच्या सगळं तुमचं पुसलं जातं एका रिझल्टमुळे। म्हणून जर चॉईस तुमची असेल तर यू आर नॉट एलिजिबल म्हणेपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करायचे। कारण का तर इथं शाश्वत आहे, इथं स्टेबिलिटी आहे आणि इथं मेंटली तुम्ही अगदी स्ट्रॉंग होता जर तुमची ही निवड आहे आणि तुम्ही निवडला, तुम्ही सक्सेस मध्ये जर कन्वर्ट केलं तर। लक्षात ठेवा राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे एप्रिल महिन्यामध्ये 2024 ची। ह्या एप्रिल महिन्यातल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहास या विषयाची थोडक्यामध्ये मी अगदी स्ट्रॅटेजी आणि तुम्ही प्लॅन कसा केला पाहिजे यावरती थोडक्यामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण YouTube वरती हे व्हिडिओ मी टाकतोय। मग तुम्हाला जर पुढचे व्हिडिओ जर अशाच प्रकारचे जर माहितीचे पुढचे व्हिडिओ जर आहेत, हे पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणारच आहे हे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असणार आहेत आणि त्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला नोटिफिकेशन जर घ्यायचं असेल तर मात्र अशा प्रकारचे काही पुढचे व्हिडिओ आहेत। मग या पुढच्या व्हिडिओमध्ये अति घटक आता फक्त प्रश्न सांगणार आहे की कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आलेले आहेत। मग पुढच्या व्हिडिओमध्ये इतिहासाचे घटक आणि त्याचे उपघटक कोणते आहेत की ज्यावरती आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानंतर एप्रिलच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचे विश्लेषण याची एक सिरीज तुम्हाला घेऊन येतोय। मग आता आपण इथे काय करतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास या विषयामध्ये किती क्वेश्चन्स आले होते, कोणत्या घटकावरती क्वेश्चन्स आले होते आणि तुम्हाला काय फोकस करायचं आहे। जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रम पाठ नाही करत आहे तोपर्यंत तुम्ही पास होत नाही। काही महत्त्वाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा। माणूस पुस्तकाने शहाणा होतो परंतु अनुभवाने जास्त शहाणा होतो आणि माझ्याकडे अनुभव आहे परीक्षा देण्याचा, पास होण्याचा आणि शिकवण्याचा आणि तुम्ही बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडून बऱ्याच महिन्यांपासून मार्गदर्शन घेता, म्हणजेच काय YouTube वरती ऐकत असता, त्याचबरोबर ऍप्लिकेशन मध्ये इतिहास या विषयाच्या बॅचेस घेता आणि त्याच्यामधून शिकता, तर तुमचा इतिहास सोपा झालेला असेल। तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण काय बघतोय तर इतिहास या विषयाचा प्लॅन आणि इतिहास या विषयाची अभ्यास करण्याची तुमची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असली पाहिजे। तर सुरुवातीला एक टायटल दिलेला आहे की 2024 ही शेवटची संधी आहे। म्हणायला हरकत नाही, शेवटची संधी आहे। का बरं? तर ह्या शेवटची संधी म्हणजेच काय तर याच्यानंतर जो एक्झाम पॅटर्न जो येतोय तर हा यूपीएससीचा कॉपी पेस्टेड म्हणजेच काय तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येतोय, सब्जेक्टिव्ह पॅटर्न येतोय आणि या सब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही 10वी आणि जशा पद्धतीने तुम्ही 12वी यामध्ये पेपर लिहित होते, क्वेश्चन्स आणि त्याचा आन्सर्स मग 50 शब्दामध्ये लिहा, थोडक्यात लिहा, 200 शब्द, 250 शब्द या फॉर्मॅट जो येतोय तर याच्यासाठी आपल्याला आतापासूनच प्रिपेअर राहिलं पाहिजे। मग कसं राहिलं पाहिजे? जर आता प्लॅन आणि स्ट्रॅटेजी मधला हा मी थोडक्यामधला एक प्लॅन सांगून देतो की तुम्ही दिवसभर जे वाचन करता
तुम्ही दिवसभर ज्या ज्या विषयाचं वाचन करता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला फक्त इतिहासच नाही सांगत आहे, तर ज्यामध्ये सगळे विषय सांगून देतो म्हणजे जीएस. ह्या जीएस मध्ये टोटल किती विषय येऊन देतात, तर हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे जेवढे विषय येऊन जातात, तर ह्या सगळ्या विषयाचा जो जो दिवसभर तुम्ही तो टॉपिक वाचता, ह्या टॉपिकचं संध्याकाळी काय करायचंय, तर बघून किंवा न बघता तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय, तर 2024 मध्ये जी शेवटची संधी आहे, तर 2025 पासून जो सब्जेक्टिव्ह पॅटर्न लागू होतो किंवा विश्लेषणात्मक जी पद्धत लागू होणार आहे, जसे यूपीएससी लिहावं लागतं क्वेश्चन 100, 150, 200, 250 शब्दामध्ये उत्तर, तर हा पॅटर्नची तयारी ही तुम्ही आताच पासूनच करू शकता. मग दिवसभर जे वाचलेलं आहे त्याला संध्याकाळी काय करायचं, तर रोज किमान 2 पानं लिहिण्याची सुरुवात करायची. आता ही शेवटची संधी म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे, तर 2024 मध्ये फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये पूर्व आणि मुख्य, पूर्व परीक्षा काही बदलणार नाही, परंतु मुख्य परीक्षेमध्ये मात्र तुम्हाला उत्तर, क्वेश्चन, प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहावी लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुमच्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग काही गोष्टीमध्ये काय आहे, तर तुमचं वाचन चांगलं पाहिजे. चांगलं वाचन म्हणजेच काय, तर वाचतात तर सगळीच लोक, आणि वाचन हा छंद असू शकत नाही, कारण आता सद्यस्थितीमध्ये वाचन ही एक प्रकारची आपली मजबुरी झालेली आहे. भले आपल्याला आवडत जरी नसेल ती कन्सेप्ट, तर तुम्हाला ही वाचन करावं लागणार आहे. परंतु वाचन करण्यामध्ये 2 गोष्टी आहेत, की फक्त ओव्हरलुक करून देणं वेगळं, आणि वाचन करत असताना एक्झाम ओरिएंटेड, म्हणजेच तुम्हाला समजून घ्यायचे आहे. म्हणजेच काय, तर या वाचनामध्ये तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील, ह्या कन्सेप्ट क्लिअर असतील, तर तुमचा तो विषय, तो घटक हा एकदम परफेक्ट होऊन जातो. म्हणून 2024 मध्येच काय करायचं, तर वाचन चांगलं करायचे, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, की जर पूर्व परीक्षा जर करत असाल, तर यामध्ये तुम्हाला PYQ करणं कंपल्सरी आहे. एक 2 वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. ज्यानं सर्वात पहिले आयोगाचे सगळेच PYQ केलेले आहेत, त्याचा 100% रिझल्ट येतो. आणि दुसरं वाक्य काय आहे, की ज्यानं सर्वाधिक जास्त प्रश्नांचा सराव केला, त्याचा 100% रिझल्ट येतो. हे 2 वाक्य लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा. PYQ आणि MCQ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला 100% पास करणाऱ्या आहेत. PYQ आणि दुसरी गोष्ट MCQ, जर ज्याचं हे चांगलं आहे त्याचा 100% रिझल्ट येतो. माझे एक मित्र आहेत, नुकतंच काही वर्षांपूर्वी डेप्युटी कलेक्टर या पदावरती त्यांची नियुक्ती झाली किंवा ते पास झाले होते. त्यांना एक विचारलं होतं, जस्ट विचारलं, की पास होण्याचा सक्सेस मंत्र काय सांगता येईल, तर त्यानं 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या. 2 गोष्टींपैकी एक गोष्ट सांगितली होती, की मी प्रत्येक 3 महिन्याला काय करतो, लायब्ररी चेंज करतो. प्रत्येक 3 महिन्याला मी अभ्यासिका चेंज करतो. ठीक आहे, तर अभ्यासिका बदलतो. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली होती, की मी आयोगाचे जेवढे झालेले PYQ आहेत आणि मार्केटमध्ये जेवढे MCQ सापडतात, मला सरावासाठी जेवढे प्रश्न सापडतात, हे सगळेचे सगळे केले होते. आता दुसरी गोष्ट, की मी जरी किती जरी सांगितलं मी तुम्हाला, एक मार्गदर्शक, एक गायडन्स या नाते, गाईड या नात्याने ह्या गोष्टी करा, तर तुम्हाला पल्ले नाही पडणार आहे, तुम्हाला पचणार नाही. कारण ते तुम्हाला पचणार नाही, कारण का, तर मी एक मार्गदर्शक म्हणून सांगतोय. परंतु जेव्हा एक अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं होतं, तर त्यावेळी मात्र तुम्हाला नक्की पटणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे त्यांनी केलेल्या आहेत, आणि म्हणून ते आज डेप्युटी कलेक्टर या पदावरती काम करतात. आम्ही जेव्हा रिझल्ट काढत होतो किंवा पास होत होतो, त्यावेळी आम्ही सुद्धा हेच फंडे यूज करत होतो. म्हणून मी तुम्हाला ऑथराइज पर्सनचं नाव सांगितलं, की जे डेप्युटी कलेक्टर आहेत, सुशांत शिंदे सर. ठीक आहे, आणि त्यांनी सांगितलं होतं, की अशा पद्धतीने मी माझा सक्सेसचा फॉर्म्युला यूज करत होतो. मग तुम्ही करताय का, माझा हा प्रश्नचिन्ह आहे तुम्हा सगळ्यांना. आणि याच्यासाठी काय करायचं, तर तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचंय. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, की पुढचे जर असेच लेक्चर जर बघायचे असेल, तर नोटिफिकेशन साठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल शेवटपर्यंत बघून, तर त्याला लाईक करायला नंतर विसरू नका. सो 2024 ही शेवटची संधी आहे, आणि सब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आपला टिकाव लागतो की नाही, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. कोणत्या, की ऑलरेडी महाराष्ट्रातून कित्येक हजारो मुलं UPSC करतात. मग UPSC करणारी मुलं या सब्जेक्टिव्ह पॅटर्नला काय करतात, आपलंसं झालेलं असतं, त्यांना अगदी खूप इझी वाटत असतं. आणि मग ती मुलं MPSC मध्ये आपलं पर्सेंटेज वाढवतात का, तर आपल्या मनामध्ये खूप भीती असते, की मी त्या पॅटर्न मध्ये बसतो की नाही. आपण अगोदरच 20, 21, 22 पर्यंत आंदोलन करून हे एक्सटेंड करून घेतलं होतं 25 पर्यंत. आता 25 ला जर लागू झालं, तर मग आपली अगदी त्रेधा उडू नये, याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच रेडी राहिलं पाहिजे. म्हणजेच काय, तर दिवसभर तुम्ही जे वाचता, तर हे वाचण्याला काय करायचं, लिहून ठेवायचं. पहिली महत्त्वाची गोष्ट. आणि 2024 ही शेवटची संधी आहे ना, तर या शेवटच्या संधीमध्ये खूप साऱ्या जागा ऍड होणार आहेत. आता जागा जे आलेल्या आहेत, तर ह्या जागामध्ये अजून काही जागा ऍड होतात. जशा पद्धतीने 2022-23 मध्ये 200 जागा दिल्या होत्या, परंतु त्या जागांची संख्या ही 400 प्लस होऊन गेली होती. तशाच पद्धतीनं ह्या जागा प्लस होऊन जाणार आहेत सध्या पण. म्हणून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तर पूर्ण ताकदीने अभ्यास करा. महत्वाची गोष्ट, की शेवटची संधी म्हणतोय, ह्या शेवटच्या संधीमध्ये अजून काही महत्वाचा मॅटर करतात का, तर जसे
ज्या पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताय किंवा काही लोक कंबाईन वरती फोकस करतात, लक्षात ठेवा काही लोक कंबाईन वरती फोकस करतात, तर कंबाईन करा, परंतु या दोन्ही मध्ये कॉमन गोष्टी कोणकोणत्या आहेत, ज्याला या कॉमन गोष्टी आणि ज्याला कॉमन सिलेबस पार्ट आहे किंवा ज्याला व्यवस्थित अनालिसिस करायला जमलं तर त्याचा कंबाईन पण निघते आणि राज्यसेवा पण निघते. कशी, तर याच्यामध्ये जीएस चा जो पार्ट आहे तर हा कॉमन आहे. मग जीएस च्या पार्ट मध्ये काय येतं, तर हे महत्वाचे 5 सब्जेक्ट येऊन जातात, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, टेक आणि इकॉनॉमिक्स. त्याचबरोबर तुम्हाला करंट अफेअर सुद्धा तेच करायचं आहे. म्हणजे टोटल 6 विषय जे येतात हे तुमचे कॉमन येतात. ज्यानं या सिलेबस आणि ज्यानं अभ्यासक्रमाला पाठ केलं, ज्यानं व्यवस्थितपणे बघितलं तर त्याचा 100% राज्यसेवा आणि ऍज वेल एज म्हणजेच तुमचा कंबाईनचा सुद्धा अभ्यास होऊन जातो. तर याच्यामध्ये काय करा तुम्ही, तर कॉमन सिलेबस बघा. ऍक्च्युअली सिलेबस तर सेमच आहे सगळ्यांचा, परंतु 2024 ही जर शेवटची संधी असेल तर त्या संधीचं सोनं करायला तुम्ही विसरायचं नाही. कारण का, तर आपल्या सगळ्यांची काही परिस्थिती अगदी सुपर क्लास 1 फॅमिली मधून आपण बिलॉंग करत नाही. आपण काय करतो, तर आपलं स्वप्न आणि स्वप्न साकार करण्यासाठी आपण जर इथं संघर्ष करत असोल तर संघर्ष करून आणि अभ्यास करून कोणी निधन किंवा कोणाचा मृत्यू झाला तर हे माझ्या तर ऐकवात अजूनपर्यंत गोष्ट नाही. तुम्हाला जर ऐकलं असेल की अभ्यास करून मेला कोणी तर मग मला खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर असं अपवादात्मक असं होऊ शकत नाही, मी तर असं म्हणतो, माझा तो दावा असेल. तर मग या शेवटच्या संधीला अगदी संधीचं सोनं जर करायचं असेल तर 2024 मध्ये काय करायचंय, जीव तोडून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही अगदी स्टँडर्ड मटेरियल वापरलेलंच असेल. महत्वाची गोष्ट, एक्सपर्ट लोकांच्या नोट्स घेतलेल्याच असतील. त्यानंतर जे जे तुम्हाला क्लासेस आवडतात किंवा जो विषय अवघड जातो आणि ज्या विषयामध्ये मार्क कमी येतात तर हे सगळ्या विषयांचे तुम्ही व्यवस्थितपणे क्लासेस केले असतील. त्याचबरोबर तुम्ही व्यवस्थितपणे PYQ केलं असेल. त्याचबरोबर तुम्ही सराव सुद्धा चांगल्या पद्धतीने करताय आणि सर्वात महत्वाचं की जिथं चुकतंय त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन सुद्धा व्यवस्थित घेताय. आणि मार्गदर्शकाची भूमिका आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते जोपर्यंत तुम्ही पास होत नाही. पास झाल्यानंतर सगळे विसरून जातात, हे कॉमन फॅक्टर आहे. काही लोक आठवणीत राहतात, परंतु तुम्ही कमीत कमी पास होईपर्यंत तरी चांगलं मार्गदर्शन घ्या. का बरं, तर मार्गदर्शकांकडे एक अनुभव असतो, त्या फील्डमध्ये त्याने बरेच संशोधन केलेलं असतं. मी जर इतिहास हा विषय शिकवतोय तर मी इतिहासामध्ये दिवसभरापैकी 80% वेळ मी माझा खर्च करतो. कारण का, तर मला त्या विषयामध्ये एक्सपर्ट व्हायचंय. मला त्या विषयामध्ये काही क्वेश्चन्स असे सांगायचे आहेत की जे आयोगाकडून येऊ शकतात. मग मी 80% जर वेळ खर्च करत असेल तर इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा एक्झाम ओरिएंटेड जर असेल तर मग इतिहास विषयासाठी मी किंवा माझ्यासारखे अनेक शिक्षक आहेत तर यांची तुम्ही निवड करू शकता. तशाच पद्धतीने तुम्ही एक सब्जेक्ट एक्सपर्ट हा तुमच्याकडे अगदी मार्गदर्शक या नात्याने राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, असाही मार्गदर्शक निवडायचा आहे किंवा एखादी निवडायचं आहे की ज्याच्याकडे बोलल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र मिळू शकतात. तर ही शेवटची संधी आहे 2024. याच्यानंतर आपण एक्सटेन्शन मागू शकत नाही की आम्हाला परत एकदा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये एक्झाम देऊ द्या. 2025 असेल, 26 असेल तर 24 मध्येच आहे आणि 24 मध्येच तुम्हाला संधीचं सोनं करायचं आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे काय, तर वेगवेगळे टायटल्स दिलेले आहेत त्याच्यावरती मी तुम्हाला विश्लेषण करणार आहे. त्याचबरोबर आयोगाचे प्रश्न कोणत्या टॉपिक वरती, म्हणजे सर इतिहास हा विषय जर असेल तर पुढच्या लेक्चर मध्ये मी मात्र वेगवेगळ्या सब्जेक्टचे टॉपिक आणि कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन्स आलेले आहेत ते पुढच्या लेक्चर मध्ये मी घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राइब करावं लागेल हा युट्यूबचा आपला चॅनल. पण यामध्ये काय सांगणार आहे की कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन आले, एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न आणि सोशल रिफॉर्मर, समाज सुधारक, तर यावरती आलेले क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत. तर हा आजच्या लेक्चरची सेंट्रल थीम आहे. हा सर्वात महत्वाचा मुख्य मुद्दा आहे आजच्या लेक्चरचा. तर यामध्ये काय केलेले की प्राचीन भारत आहे नंबर 1, नंबर 2 ला दिलेला आहे मध्ययुगीन भारत, नंबर 3 मध्ये आधुनिक भारत आणि नंबर 4 मध्ये समाज सुधारक सुद्धा वेगळं करून दिलेले आहे. मग क्वेश्चन्स कोणत्या टॉपिक वरती किती आलेले आहेत, तर प्राचीन भारतामध्ये बघूया आपण की ऍव्हरेज यामधून काढायचंय काय आपल्याला की प्राचीन भारत जर राज्यसेवेला तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याला महत्व किती द्यायचंय, लक्षात आलं. मग 2013 मध्ये 3 क्वेश्चन, 2014 मध्ये 3 क्वेश्चन, 15 ला 2 क्वेश्चन, 16 ला 4 क्वेश्चन, 17, 18 आणि 19 हे मात्र अपवाद वर्ष आहेत. या वर्षी सर्वात जास्त क्वेश्चन एन्शियंट हिस्ट्री वरती आले होते. 17 ला 6, 18 ला 7, 19 ला 6, 20 ला 3, 21 ला 0 क्वेश्चन आले होते, काहीच नाही. आणि त्याचबरोबर 22 ला 2 आणि 23 ला 2 क्वेश्चन. म्हणजेच तुम्हाला अंदाज आला असेल की पुढच्या 4 वर्षाचा जर अभ्यास केला तर याच्यामध्ये फक्त 2 ते 3 क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं, ऍव्हरेज काढायचे की प्राचीन भारताचे प्रश्न किती येऊ शकतात, तर साधारणतः 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. परंतु काही एक्झाम मध्ये काहीच क्वेश्चन आलेले नाहीत. परंतु 2 ते 3 चा आकडा हा सर्वात जास्त
जास्त आहे बघा 3 हा आकडा किती ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे 2 आणि 3 तर मॅक्झिमम तुम्हाला 6 वेळा हा आकडा बघायला मिळाला म्हणजेच या प्राचीन भारताच्या इतिहासावरती किमान 2 ते 3च प्रश्न तुम्हाला विचारले जातात मग एवढंच महत्त्व याच्यावरती द्यायचंय मग प्राचीन भारताच्या इतिहासावरती तुम्हाला 2 ते 3च क्वेश्चन जर येत असतील मग याच्या सिलेबस मध्ये कोणकोणते टॉपिक येतात तर प्राचीन सिंधू संस्कृती फिक्स क्वेश्चन विचारला जातो वैदिक संस्कृती महाजनपद ठीक आहे महाजनपदावरती क्वेश्चन येतो उत्तर प्राचीन राज्य कोणकोणते आहेत तर नंबर 1 ला मौर्य साम्राज्य ठीक आहे आयएमपी आहे क्वेश्चन विचारला जातो शुंग शक आणि सातवाहन वरती क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर ग्रीक आणि कुशाण राज्य हे भारताच्या बाहेरून आलेले होते ठीक आहे यावरती शक्यतो कमी येतो भारतीयांचा पाश्चात्य जगाशी असणारा व्यापारावरती क्वेश्चन खूप कमी येतो आणि पूर्व मध्ययुगीन राज्यामध्ये काय येतं तर आपल्याला गुप्त काल बघायचा आहे तर गुप्त कालावधीमध्ये सर्वात जास्त क्वेश्चन येऊ शकतात म्हणजे मी आयएमपी केलेले टॉपिक कोणकोणते आहेत तर इथं सिंधू संस्कृती महाजनपदे मौर्य काळ आहे सातवाहन आहे म्हणजे शुंग शुक आणि कुशाण सातवाहन त्याचबरोबर इथं सर्वात महत्वाचं गुप्त तर एवढे टॉपिक तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये करता येऊ शकतात म्हणजेच हा प्राचीन भारताचा झाला आतापर्यंतचा आढावा आणि त्यावरती आलेले हे सगळे टॉपिक्स आणि टॉपिकवरती आलेले हे सगळे क्वेश्चन आय होप्स तुम्हाला आवडत असेल ठीक आहे आणि याच्यामध्ये आपण दुसऱ्या टॉपिक कडे जातोय तो टॉपिक कोणता आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास त्याचं सुद्धा आपल्याला ऍव्हरेज काढायचंय बघा 2013 मध्ये एक प्रश्न 14 ला 6 अपवाद आहे 2014 चा अपवाद आहे 15 ला एक प्रश्न आहे 16 ला एक प्रश्न आहे 17 ला एकही नाही प्रश्न 18 ला 2 19 ला 2 20 ला 2 21 ला 1 22 ला 2 आणि 23 ला 2 क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला प्रश्नांचा ऍव्हरेज जर समजला असेल तर किती प्रश्न विचारतात हो 1 ते 2च प्रश्न विचारतात लक्षात ठेवा इथं 2 ते 3 आणि इथं 1 ते 2 म्हणजे मॅक्झिमम तुमचे क्वेश्चन किती विचारले जाऊ शकतात एन्शियंट मेडिवल या टॉपिक वरती तर 4 ते 5 क्वेश्चन येऊ शकतात मॅक्झिमम काही वेळेला या प्रश्नांची संख्या कमी होते आणि काही वेळेला वाढते सुद्धा लक्षात ठेवा इथं वाढू शकते लक्षात आलं आणि इथं कमी सुद्धा होऊ शकते मग तुम्हाला काय करायचं तर 4 ते 5 या दृष्टिकोनातून प्रश्न येत आहेत मग आपल्याला एवढंच अभ्यास करायचा आहे मग कोणत्या टॉपिक वरती फोकस केलं पाहिजे तर मेडिवल हिस्ट्रीचा हा आपला आताचा सिलेबस आहे मग मध्ययुगीन भारताचा इतिहास हा जो टॉपिक आहे यामध्ये उत्तर मध्ययुगीन राज्य यावरती प्रश्न विचारला जात नाही मग भारतावरती आक्रमण झालं होतं कोणाचं तर मुस्लिमियांचं पहिलं अरबी किंवा अरबांचं भारतामध्ये राज्य होतं ठीक आहे अरब असेल किंवा त्याचबरोबर तुर्कांचं तर भारतामध्ये मुस्लिमांचं जेव्हा आक्रमण सुरू झालं तर त्यावेळी भारतामध्ये सुरू झाली दिल्ली सल्तनत आणि दिल्ली सल्तनत मध्ये म्हणजे साधारणतः 1200 पासून 1500 पर्यंत काय केलं तर यांच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे आयएमपी आहे टॉपिक तर दिल्ली सल्तनत वरती कुरघोडी केल्यानंतर भारतामध्ये दुसरा मुस्लिम शासक बनला होता म्हणजे इथं सल्तनत झाली तर इथं बादशाही सुरू झाली होती मग या बादशाहीमध्ये 1858 पर्यंत किंवा 1757 च्या प्लासी आणि 64 च्या बक्सारी युद्धापर्यंत म्हणजेच आपल्याला हा टॉपिक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि आयोगाने काय केले तर यावरती सुद्धा बऱ्यापैकी क्वेश्चन इथं विचारलेले आहेत ठीक आहे तर ह्या 2 टॉपिक वरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात मराठा साम्राज्य यामध्ये फक्त मराठामध्ये पेशवा या कॅटेगरीवरती किंवा याच कालखंडावरती क्वेश्चन विचारला जातो तो पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये मग मध्ययुगीन भारतामध्ये तुम्हाला काय करायचंय 2च टॉपिक वाचायचे 2 टॉपिक कोणते आहेत मुस्लिम आक्रमण भारतावरती झालेली होती ठीक आहे मग तर मध्ययुगीन राज्य परंतु याच्यामध्ये मुस्लिम आक्रमणामध्ये हे 2 टॉपिक महत्त्वाचे आहेत मग एवढेच करून जावा म्हणजेच तुमचे किती प्रश्न कव्हर होतील 1 ते 2 प्रश्न जो विचारला जातो ऍज अन ऍव्हरेज तर एवढे प्रश्न तुमचे इथं कव्हर होऊन जाऊ शकतात ठीक आहे हा मध्ययुगीन भारताचा इतिहास त्यानंतर आपण वळतोय 3 नंबरच्या टॉपिक कडे आधुनिक भारताचा इतिहास कधी सुरुवात होते तर 1600 मध्ये सुरुवात होते ते 1947 पर्यंत आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्याला पुढे मूव्ह ऑन करायचा आहे ठीक आहे मग यामध्ये सर्वात जास्त क्वेश्चन 100% विचारले जाणार आहेत 2013 ला 9 प्रश्न विचारले 14 ला 6 प्रश्न दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही मार्केट मधले जेवढे प्रश्नांचे पुस्तकं बघताना तर याच्यामध्ये मी कॅल्क्युलेशन केलं माझ्याकडे PYQ सगळेच आहेत ठीक आहे लक्षात ठेवा PYQ सगळे आहेत आणि मी ते काही पुस्तकही पाहिली की कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन आले त्याच्यानंतर उदाहरणार्थ 2013 चा
13ला टोटल किती क्वेश्चन आलेले आहेत तर 15 क्वेश्चन हे इतिहासाला विचारतात कशामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. मग 15 क्वेश्चन बसतात का 9 आणि 1 10, 10 आणि 1 इथं किती झाले 11, 11 आणि 3 किती झाले 14. तर 15 ते 16 किंवा 15 ते 17 या ऍव्हरेज मध्ये क्वेश्चन विचारतात. परंतु जे मार्केटमध्ये ऑलरेडी प्रश्न आणि त्यांचे विश्लेषणाचे पुस्तक आहेत ह्या प्रश्न आणि विश्लेषणाच्या पुस्तकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे पुस्तकही सांभाळून वाचा किंवा पुस्तकं घेत असताना थोडंसं भान ठेवा की नेमकं कोणतं ऑथराइज पर्सनचं पुस्तक आहे किंवा त्या पब्लिकेशनचं आहे. तर इथं 2013ला 9 प्रश्न, 14ला 6, 15ला 10 क्वेश्चन आले होते, 16ला 9, 17ला 7. इथे लक्षात ठेवा 5 पासून क्वेश्चनची सुरुवात होतात म्हणजेच 5 किंवा त्याच्या पुढे 5 पासून 9 किंवा 10 इथपर्यंत तुमचे क्वेश्चन इथं ऍव्हरेज विचारले जाऊ शकतात. आणि 4 ते 5 क्वेश्चन जे आहेत तर हे एन्शियंट मेडिव्हल वरती जातात. तुम्हाला फायनली मी सांगतो किती क्वेश्चन येतात. तर 19ला 6, 20ला 9, 21ला 10 आणि 22ला 7 तर 23ला 7 क्वेश्चन आले होते. म्हणजे लक्षात ठेवा की 20 नंतर क्वेश्चनचं ऍव्हरेज हे 7 ते 10 पर्यंत गेले आहे. बाकीचे 4-5 क्वेश्चन हे समाजसुधारक, एन्शियंट मेडिव्हल हिस्ट्री या टॉपिक वरती विचारलेले आहेत. आता आधुनिक भारताचा इतिहास हा जो सिलेबस जर बघितला आपण तर सिलेबस सुरुवात कुठे होते तर भारतामध्ये इसवी सन 1600 मध्ये युरोपियन व्यापारी कंपन्या, ह्या युरोपियन व्यापारी कंपन्या जेव्हा भारतामध्ये आगमन करू लागल्या होत्या तेव्हापासून त्यांनी सुरू केलेलं सगळं म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ, असंतोष असेल, भारत पाकिस्तानची फाळणी आणि 1947चा इतिहास. ऍक्च्युअली मी हा शॉर्टकट मध्ये आधुनिक भारताचा सिलेबस घेतलेला आहे, परंतु हा सिलेबस मी डिकोडिंगचं काम सुरू आहे. लवकरच तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती किती क्वेश्चन्स आले होते आणि हा सगळा अभ्यासक्रम अगदी त्याची चिरफाड करून पोस्टमार्टम करून हा तुमच्यापर्यंत पीडीएफ पाठवून देतो. त्याच्यासाठी तुम्हाला आपला हिस्ट्री बाय सचिन गुळिक हा जो आहे हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. यावरती सगळेच क्वेश्चन्स असेल, ऑफलाईन बॅच असेल, ऑनलाईन बॅच असेल, त्याचबरोबर इतिहासाचा विश्वकोश बनवलेला आहे मी या युट्यूब टेलिग्रामच्या चॅनलवरती. तर या चॅनलवरती तुम्हाला त्याची पीडीएफ पाठवून देतो आणि अद्यापर्यंत जर चॅनल जॉईन केला नसेल तर @history for all असं करा. यावरती इतिहासाच्या सगळ्या अपडेट आपल्या येऊन जातात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की टेलिग्राम बद्दल मी तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर या टेलिग्राम मुळे आपण पास होतो असा विषय नाही. आम्ही जेव्हा अभ्यास करायचो किंवा आताही करतो तर 2016च्या अगोदर जेव्हा अभ्यास करायचो त्यावेळी टेलिग्राम नव्हतं आणि युट्यूब सुद्धा नव्हतं, तरी पण आम्ही पास झालो होतो किंवा तरी पण अनेक लोक अधिकारी झाले होते. मग टेलिग्राम मॅन्डेटरी आहे का? येस आहे. परंतु यामध्ये एक सक्तीची माझी सूचना असेल, जर तुम्ही मला फॉलो करताय की तुम्ही मला ऐकताय तर 5 ते 6 युजफुल आणि अगदी कामाचेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. कारण का हे टाइम टेकिंग आहे सोशल मीडिया आणि याच्यामध्ये एवढे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर आपला अभ्यास तर काहीच होत नसतो. दुसरी सर्वात महत्त्वाची सूचना माझ्याकडून स्पेशल खास असेल हे की अभ्यास करत असताना सॉफ्ट कॉपी मध्ये कधीच अभ्यास करू नका. म्हणजे तो तुम्ही मोबाईलवरती अभ्यास करत असाल तर अभ्यास करत असताना त्याची पीडीएफ प्रिंट करा. पैसे डबल खर्च झाले तरी चालतील, परंतु जेव्हा तुम्ही पेन आणि पीडीएफ मध्ये अभ्यास करता किंवा त्याला मार्किंग करून तर तो अभ्यास सर्वोत्तम अभ्यास होऊन जातो. म्हणून कधी पण सॉफ्ट कॉपी मध्ये अभ्यास करू नका. जस्ट तुम्ही टेलिग्राम वरती पोल क्वेश्चन सोडवू शकता, नोटिफिकेशन वाचा. जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पीडीएफ प्रिंट करा आणि हे टेलिग्रामचे एवढे चॅनल जॉईन करा. तर ही जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तर त्याचा जवळपास मी सगळाच सिलेबस डिकोड केलेला आहे, तो याच्यावरती टाकून देतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आधुनिक भारताचा इतिहास हा 1600 मध्ये सुरू होतो आणि 1947 भारताला स्वतंत्र आणि पाकिस्तानची फाळणी करून स्वतंत्र झाल्यानंतर हा आधुनिक भारताचा सिलेबस संपून जातो. सांगायचा थोडक्यात उद्देश काय होता तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये साधारणतः 7 ते 10 एवढे ऍव्हरेज क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. मग हा टॉपिक तुम्हाला चांगला करायचा आहे. समजा काही विद्यार्थ्यांना एन्शियंट हिस्ट्री आणि मेडिवल हिस्ट्री हे दोघेही एन्शियंट प्राचीन आणि मध्ययुगीन खूपच अवघड जर जात असेल तर फक्त समाजसुधारक आणि आधुनिक भारताचा इतिहास करा. तुमचे साधारणतः 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि पास होण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं असतं तर पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं मी फॉर्म्युला सांगून देतो की किती विषय आहेत आपले 6 विषय आहेत, जीएस प्लस करंट अफेअर्स. आणि 6 विषयामध्ये साधारणतः तुम्हाला जर ऍव्हरेज 15 क्वेश्चन प्रत्येक विषयाचे जर विचारले जात असतील तर तुम्हाला बरोबर किती आले पाहिजेत तर 6 पैकी 8 क्वेश्चन जर बरोबर आले तर 6 गुणिले 8 करायचं. तुम्हाला 9 क्वेश्चन बरोबर आले तर तेवढे आणि तुमचे 10 क्वेश्चन जर आले तर तुमचे 60 प्रश्न बरोबर येतात आणि 60 जर बरोबर आले तर तुमचा स्कोर जातो किती 120 जातं. ठीक आहे. 6 गुणिले 8 87
56 होता, तर 8 संग 48, ठीक आहे. 48 इंटू 2 जर केलं तर तुमचा स्कोर हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ क्रॅक करण्यासाठीचे 1-2 मार्क कमी इथपर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे, म्हणजे 96 पर्यंत जाऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट की इथं 9 गुणिले 6 जर केलं, 9 45, 9 संग 56, ठीक आहे, 54, तर इथं 54 आणि 54 इंटू 2 जर केलं तर तुमचा स्कोर जो आहे तर हा साधारणतः 108 पर्यंत जातो. मला सांगा 105 100च्या पुढे जर गेला तुम्ही तर तुमचा स्कोर बऱ्यापैकी इथं कव्हर होऊन जातो. म्हणजेच आपल्याला 8 प्रश्न बरोबर आले नाही पाहिजेत, तर तुमचे जवळपास 9 क्वेश्चन बरोबर आले पाहिजेत आणि 9 क्वेश्चन जर बरोबर आले तर तुमचा स्कोर जो आहे तर 108च्या आसपास जाऊ शकतो. माझं गणित हा थोडंसं कच्चा आहे, कमी जास्त आकडेवारी झाली असली तर समजून सांगा आणि गणित चुकला असेल तर त्याची कमेंट करून टाका खाली YouTube मध्ये, ठीक आहे. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एवढा जर तुमचा कट ऑफ येत असेल, साधारणतः 100 क्रॉस जर करत असाल तर तुम्ही सेफ आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आणि मुख्य परीक्षा देण्यासाठी. सांगायचा उद्देश थोडक्यात काय होता की तुम्हाला एवढे जर प्रश्न बरोबर आणायचे आहेत तर 9 किंवा 10 क्वेश्चन बरोबर आणायचे. मग याच्यासाठी मी ऑलरेडी सांगितलं होतं की 7 ते 10 क्वेश्चन्स हे फक्त मॉडर्न हिस्ट्री आणि प्लस हे सोशल रिफॉर्मर यावरतीच विचारले जातात. मग तुम्हाला हे 2 टॉपिक जरी केले तर तुमचे 10 प्रश्न बरोबर येतात इतिहासाचे आउट ऑफ 15. तर एवढंच करायचं, ठीक आहे. यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक वर जातोय आपण, किती आयोगाचे क्वेश्चन्स आले होते. तर समाज सुधारकावरती प्रश्न आलेले होते. समाज सुधारकावरती 1 ते 4 एवढ्यापर्यंतच आकडे दिसतात, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसणार नाही. पण त्याला पण आधुनिक भारताबरोबर जोडलं जातं. कसं तर 2013 मध्ये 1, 2014 ला 1 ही नाही, 15 ला 1, 16 ला 1, 17 ला 2, 18 ला 2, 19 ला 1, 20 ला 1, 21 ला 4, 22 ला 4 आणि 23 ला 4. म्हणजे इथं लक्षात आलं असेल की सोशल रिफॉर्मर ह्या टॉपिक वरती आयोगाने सध्या जरा जास्तच फोकस केलेला आहे. आणि इथं मात्र ऍव्हरेज काय दिसतंय तर एन्शंट आणि मेडिवल, तर 2020 पासून इथं 2 ते 3 क्वेश्चन विचारलेले आहेत आतापर्यंत. मेडिवल हिस्ट्री मध्ययुगीन भारताच्या इतिहासात 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत आणि या ठिकाणी मात्र 9 ते 10, 7 पासून 10 पर्यंत, आणि इथं मात्र तुम्हाला 4 क्वेश्चन कंटिन्यू 1 आणि 4 नंतर क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे समाज सुधारक हा तुम्हाला टॉपिक IMP आहे आणि तो कंपल्सरी मस्ट बी आहे की तुम्हाला केलाच पाहिजे, मस्ट आहे तो. आलं लक्षात. म्हणजेच या 2 टॉपिकची जर तुम्ही जोड घातली तर साधारणतः तुमचे 8 ते 10 टॉपिक कव्हर होऊन जातात प्रश्न, आणि 10 प्रश्न कव्हर झाले म्हणजे इतिहासाविषयी जेवढे प्रश्न विचारतात तर पास होण्यासाठी सफिशियंट आहे. लक्षात आलं असेल. तर अशा पद्धतीनं हा सगळा सिलेबस आहे. तर या सिलेबस मध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती फोकस करायचा आहे मी ऑलरेडी तुम्हाला प्रश्न आणि त्याचा सिलेबस हे थोडक्यामध्ये सांगून दिलं होतं. पुन्हा एकदा मी 5 मिनिटं तुमचे एक्स्ट्राचे घेतोय का तर सिलेबस मी पुन्हा एकदा तुम्हाला शो करतोय. तर सिंधू संस्कृती आहे, IMP आहे, याच्यावरती करा. वैदिक काळ, महाजनपदावरती क्वेश्चन येऊ शकतो. मी IMP टॉपिक आहे त्याला IMP करून देतो. मौर्य साम्राज्य क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर इथं गुप्त साम्राज्य, तर यावरती सुद्धा क्वेश्चन बनवू शकतो. त्याचबरोबर इथं सातवाहन, शुंग आणि शक, तर यावरती सुद्धा तुमचा प्रश्न बनवू शकतो. तर एवढे काही महत्वाचे 5-6 टॉपिक सांगितले तेवढे करा. यानंतर सर्वात महत्वाचं की मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये फक्त दिल्ली सल्तनत करा आणि दुसरं मुघल साम्राज्य, बादशाही एवढं करा. एवढ्यावरती तुमचे मेडिवल हिस्ट्रीचे 2-3 क्वेश्चन आराम के साथ सुटू शकतात. परंतु डीप मध्ये जाण्याचा आयोगाचा पॅटर्न हा टोटली वेगळा असतो. तो मार्गदर्शक असो, क्वेश्चन बनवणारा असो, एक्सपर्ट असो किंवा परीक्षा देणार, तर ह्या बऱ्याच लोकांना कळत नाही. तर आपल्याला काय करायचं तरी ओव्हरलुक तरी करून जावा की एन्शियंट मेडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री मध्ये याची मात्र मी तुम्हाला एक सिलेबसची कॉपी देतो, म्हणजे ते डिकोड केलेली आणि संपूर्ण सिलेबस डिकोड केलाय. कोणत्या टॉपिक वरती कधी फोकस करायचा आहे यावरती 100% तिथं दिलेलं आहे आणि त्याच्यावरती फोकस करा. तर मॉडर्न हिस्ट्री आहे. आणि अजून एक टॉपिक राहतो तो कोणता तर एक इथं समाज सुधारकांचा, आणि समाज सुधारकांची मी नावं लिहून देतो. सगळे समाज सुधारक करायचे का तुम्हाला? जवळपास 40 पेक्षा जास्त समाज सुधारक आहेत. एवढं करता करता तुमचे नाकी नऊ येऊन जाणार आहे आणि अनेक वर्ष निघून जातील. त्यापेक्षा मी सुपर 6 किंवा सुपर 8 समाज सुधारक तुम्हाला सांगून देतो. मग सुपर 6 किंवा सुपर 8 कोणकोणते आहेत तर एक पहिले आहेत महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, 3 नंबरचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. तिथंच छत्रपती शिवरायांपासून फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. कंपल्सरी प्रश्न काढणाऱ्या एक्सपर्ट व्यक्तींना ऑर्डर असते की या 3 व्यक्तीवरती पहिला प्रश्न काढायचा. आता याच्या व्यतिरिक्त अजून 3-4 व्यक्ती कोणते आहेत तर महर्षी कर्वे आहेत. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पंडिता रमाबाई. त्याच्यानंतर दुसऱ्या महत्वाच्या व्यक्ती कोण येतात तर वी रा शिंदे.
तर डॉक्टर आंबेडकर यांच्या पूर्वी ज्यांनी समाज सुधारणेचं किंवा दलित सुधारणेचं काम केलं होतं या महत्वाच्या 6 व्यक्ती आहेत. आणि या सुपर 6 याच्या व्यतिरिक्त अजून मी 2 नावं लिहितो, कारण आजकाल आयोगाने या दोन्ही व्यक्तीवरती प्रश्न विचारण्याची पद्धतच बदललेली आहे. तर एक आहेत आगरकर आणि दुसरे कोण येतात तर लोकहितवादी. तर या महत्वाच्या किती व्यक्ती झाल्या 8. मग यांना मी नाव काय देणार आहे तर सुपर 8. आणि एवढंच करून जावा, तुमचे कमीत कमी 2-3 प्रश्न तर 100% कव्हर होतील. परीक्षा झाल्यानंतर मात्र मेसेज करायला मला विसरू नका. मेसेजसाठी आणि इतिहासाच्या शंका काय किंवा तुमच्या काय अडचणी आहेत तर याच्यासाठी हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि फोन करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एन्शियंट, मेडिव्हल, मॉडर्न आणि सोशल रिफॉर्मर हे सगळेच्या सगळे घटक आपण इथं अगदी सविस्तरपणे विश्लेषण करून घेतलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं की दुसरा एक मी टायटल दिलेला आहे. ते टायटल कोणतं आहे? ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये क्वेश्चन रिपीटेशन जास्त होतात किंवा क्वेश्चन रिपीट होण्याचं प्रमाण जास्त असतं. कसं का होतं तर तुम्ही एक टॉपिक जर घेतला, उदाहरणार्थ काय घेतलं तुम्ही तर होम रूल चळवळ हा टॉपिक घेतला. लक्षात ठेवा, होम रूल चळवळ घेतला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जशा पद्धतीनं चतुसूत्री कार्यक्रम वेगवेगळ्या लोकांनी राबवलेले होते. लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री 1905 मध्ये सुरू केली होती बंगालच्या फाळणीनंतर. त्यानंतर महात्मा गांधीजींनी चतुसूत्री 1917 मधून आपली सुरू केली होती, सत्याग्रह, मोर्चे, आंदोलन आणि वगैरे वगैरे. ठीक आहे, उपोषण वगैरे. तर त्यांची जशी चतुसूत्री होती तशाच प्रकारची मी एक चतुसूत्री सुरू केलेली आहे. आणि कदाचित तुम्ही सगळ्यांनी माझं पहिलं स्ट्रॅटेजी आणि प्लॅनचं लेक्चर जर बघितलं असेल तर लक्षात आलं असेल ह्या 4 गोष्टींच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. मग 4 गोष्टी कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे की व्यक्ती सापेक्ष प्रश्न तुम्हाला कंपल्सरी विचारला जातो. दुसरी गोष्ट कोणती आहे? वर्ष. कधीच प्रश्न याच्या बाहेर जात नाही. ठीक आहे. तिसरी गोष्ट कोणती आहे तर इतिहास हा कुठेतरी घडलेला असतो, म्हणजेच ते लोकेशन्स किंवा म्हणजेच तो ठिकाण आहे. आणि चौथी गोष्ट कोणती आहे तर या इतिहासकारांनी घडवत असताना काहीतरी संघटना स्थापन केलेली असते किंवा संस्था स्थापन केलेली असते. आणि या 4 घटकांच्या बाहेर कधीच इतिहासाचा प्रश्न जात नाही. आणि याच्यासाठी माझी गॅरंटी आहे 100%. लक्षात आलं? कधीही कोणताही टॉपिक जर काढला तर त्या टॉपिक मध्ये 2 घटक यातले 100% तिथं फिट बसतात. म्हणून सांगायचा उद्देश काय आहे तर हे चतुसूत्री पाठ करा. आणि एवढं जर पाठ केलं तर तुमचा इतिहास ज्यांना आवडत नाही, ज्यांना समजत नाही, ज्यांना खूपच अवघड जातो, क्रिटिकल वाटतो, तर त्यांचा इतिहास इथं सोपा जाणार आहे. तर ही चतुसूत्री पाठ करून जावा, याच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. आणि जर तुम्हाला चॅलेंजेस घ्यायचं असेल तर मला कोणताही टॉपिक ऑन द स्पॉट फोन करा, मी तुम्हाला यातले 2-3 घटक ऍज इट इज तिथं फिट करून देतो. ओपन चॅलेंज आहे आणि असं म्हणणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. ठीक आहे. आता मी एक असाच एक मला घटक आठवला आणि म्हणून घेतला. तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये हा क्वेश्चन रिपीटेशन का जास्त होतात तर गंमत सांगतो. होम रूल चळवळ हा टॉपिक आपण काय करतोय इथं मला जस्ट आठवला म्हणून या होम रूल चळवळीला घेतोय. ठीक आहे. किंवा होम रूल चळवळ मग याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला कुठे विचारतात तर होम रूल चळवळ ही कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, कोणत्या वर्षाला ही होम रूल चळवळ सुरू केली होती? तिसरा प्रश्न, होम रूल चळवळ कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? ठीक आहे. आणि चौथा प्रश्न आहे की होम रूल चळवळीचा उद्देश काय होता? ठीक आहे. होम रूल चळवळीचा इथं तत्व काय होतं? होम रूल चळवळीचं इथं काम करण्याची, कार्य करण्याची इथं पद्धत कशा पद्धतीने होती मला सांगा. आता याच्या बाहेर प्रश्न जाणार आहे का होम रूल चळवळीचा? कदाचित शक्य नाही, प्रश्नच जाऊ शकत नाही. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता तर या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये जेव्हा तुम्ही MCQs पॅटर्न मध्ये एक्झाम देता तर इथं क्वेश्चन रिपीटेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आयोग किंवा एक्सपर्ट किंवा जो काही महत्वाचा व्यक्ती आहे ज्याच्याकडे क्वेश्चन काढायला दिले तर त्या व्यक्तीला याच्या बाहेर दुसरं काय सुचणार आहे? याच्यामध्ये असणार आहे कदाचित एखादा सहकारी तो नवीन टाकू शकतो याच्यामध्ये या होम रूल चळवळीचं तत्व किंवा होम रूल चळवळ घेतली कोणाकडून एवढं मात्र यामध्ये घटक ऍड होऊ शकतात. याच्या बाहेर होम रूल चळवळ कधी जाणार नाही. सांगायचा उद्देश काय होता की इतिहासामध्ये जे काही टायटल्स बनतात तर त्या टायटलच्या बाहेर हा क्वेश्चन कुठेही जात नाही. कदाचित आपण त्या सोर्सेस पर्यंत पोहोचत नाही किंवा आपल्याला जे सोर्सेस सांगितले जातात हे खूपच लिमिटेड असतात. तुम्ही मार्केटमध्ये 2-4 टायटल्स आहेत, हे टायटल मी नाही घेत आता, तर त्या टायटलच्या बाहेर तुम्ही कधी जातच नाही. कारण का तर तुम्हाला कोणीतरी असं भरलेलं असतं की याच्यासाठी हेच पुस्तक वाच, परंतु तुम्ही विद्यापीठांची पुस्तकं त्याचबरोबर तुम्ही एक्सपर्ट लोकांची पुस्तकं जे अवांतरसाठी पण इतिहासामध्ये लिखाण केलं जातं हे पुस्तक वाचू शकत नाही. आयोग काय करतो क्वेश्चन्स तिथून काढतात. मार्केटमधल्या पुस्तकामधून प्रश्न खूप कमी येतात, परंतु इतिहास कॉमन आहे, क्वेश्चन कुठूनही पडतो. तर अशा पद्धतीने एका घटकावरती मी डिस्कस केला. तर क्वेश्चन्स रिपीटेशन होण्याचं चान्स आणि रिपीटेशनचे प्रकार हा जास्त होऊन जातात. ठीक आहे. ही चतुसूत्री मात्र पाठ करा, यावरती तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर होऊन जातात. दुसरी महत्वाची एक सूचना आहे. कोणती सूचना आहे की इतिहास हा विषय जर तुम्हाला अवघड जात असेल
किंवा इतिहास या विषयामध्ये तुम्हाला जर मार्क मिळत नसतील आणि तुम्हाला लक्षात राहत नाही, लक्षात वर्ष राहत नाही, व्यक्ती राहत नाही, किंवा इतिहास हा खूपच बोरिंग वाटत असेल, तर इतिहासाच्या बॅचेस आहेत, मार्कच येत नसतील तर ऑनलाईन बॅचेस आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ही बॅच आहे. साधारणतः 40 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. तुम्ही 1.5 च्या स्पीडने बघितलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षेपर्यंत हे सगळे व्हिडिओ बघून होऊ शकतात. दुसरी गोष्ट की तुम्ही कंबाईनला जर फोकस करत असाल, जी 16 जून रोजी होणारी कंबाईन आहे, आणि 28 एप्रिल साठी सुद्धा तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. परंतु 16 जून साठी जर फोकस करत असाल तर गट ब आणि गट क ह्या जूनच्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी ही बॅच आहे. साधारणतः 6 महिन्यापर्यंत एक व्हिडिओ बघू शकता. त्याची व्हॅलिडिटी 6 महिने आणि 3 वेळा बघू शकता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये 35 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत आणि समाजसुधारक सुद्धा यामध्ये आपण कव्हर केलेले आहे. तर आधुनिक भारत आहे, महाराष्ट्र आणि समाजसुधारक. त्याचबरोबर ऑफलाईन बॅच बद्दल एक सूचना आहे की ऑफलाईन बॅच जी आहे तर आपली बीएन अकॅडमीच्या इंदुलाल कॉम्प्लेक्स मध्ये बीएन अकॅडमीच्या अमोल पाटील सरांच्या हॉलवरती ऑफलाईन बॅच आहे आणि तिथं रेग्युलर आपलं लेक्चर हे साधारणतः 11 ते 1 या वेळेमध्ये असतं. सदाशिव पेठ म्हणजेच नवी पेठ मध्ये हे लेक्चर हॉल आहे आणि तिथं तुम्ही येऊन डायरेक्ट लेक्चरला बसू शकता. तर ही ऑफलाईन बॅच आहे. अशा पद्धतीने आपलं इतिहासामध्ये जर तुम्हाला मार्क मिळत असतील तर ह्या ऑनलाईन बॅचेस आहे. दुसरं, घेण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर वरून, हिस्ट्री बाय सचिन गोळी. आणि जर काही अडचण आली तर दिलेला नंबर आहे, यावरती तुम्ही मला फोन करू शकता. सर्वात महत्त्वाचं दुसरं टायटल आहे की सक्सेस पेक्षा फेलियर्स लोकांकडून जास्त शिकण्यासारखं असतं. का बरं? तर सक्सेस कडून घेण्यासारखं काही नसतं असं पण नाही, परंतु त्यानं सक्सेस झालेला असतो. मग त्यांना सक्सेस झाल्यानंतरचा चेहरा वेगळा, बोलणं वेगळं, आणि तो प्रगती करत असतो आणि त्याचबरोबर तो स्टडी करत असतो, तो संघर्ष करत असतो, तर तो वेगळा. आणि जेव्हा हे लोक पास होतात ना त्यावेळी मात्र 100% काही ना काही वेगळं सांगत असतात. त्यांनी केलेला संघर्ष किंवा त्याचबरोबर त्यांनी काय काय फेस केलं होतं, तर हे रेग्युलर लाईफ मध्ये त्यांचा चेहरा नंतर बदलतो आणि सांगण्याच्या पद्धती बदलतात. मग आपल्याला काहीतरी वेगळ्याच गोष्टी सांगतात आणि आपण त्यांना जस्ट इमॅजिनेशन करून आपण त्या पद्धतीनं असं होऊ शकतं का असं वगैरे बिहेव करतो. त्याबरोबरच इथं फेलर्स लोकांकडून आपल्याला काय, तर यानं ज्या ज्या चुका केलेल्या आहेत आणि चुका केलेल्या आहेत म्हणून हा सक्सेस नाही झाला, तर मग या चुका टाळून आपण सक्सेस होऊ शकतो. म्हणून मला हे टायटल द्यावंसं वाटत होतं आणि म्हणून असं दोन्हीकडून तुम्हाला शिकता येऊ शकतं. तर सर्वात जास्त तुम्हाला इथून शिकता येऊ शकतं. कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत नसाल, परंतु तुम्हाला सहमत व्हावं लागेल कारण हे त्रिकालबाधित सत्य आहे. ठीक आहे. पुढे महत्वाची गोष्ट, आयोगाची मानसिकता ओळखता आली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट की 2021 पासून मी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली आणि 21च्या 4 सप्टेंबर मध्ये कंबाईनची पूर्व परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये मोर्लेवरती एक प्रश्न आला होता की चांदोबाची मागणी करणे म्हणजे अगदी स्वराज्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी करणे होय. 2 दिवसापूर्वी 2 सप्टेंबरला मी क्वेश्चन युट्यूब वरती घेतला होता. 4 सप्टेंबरला तो क्वेश्चन ॲज इट इज रिफ्लेक्ट झाला. म्हणजे त्यावेळी मला अनालिसिस करायला जमलं होतं की मी जे काही करतोय तर त्यावरती 100% क्वेश्चन बनू शकतो. तर जशा पद्धतीनं आम्ही गाईड लोक किंवा जशा पद्धतीनं आम्ही मार्गदर्शक या नात्याने क्वेश्चन प्रिडिक्ट करतो किंवा क्वेश्चन जशा पद्धतीने अनालिसिस करतो आणि एखाद्या टॉपिक वरती क्वेश्चन येऊ शकतो. 2021 नंतर कंटिन्यू 2023 पर्यंत मी जे क्वेश्चन सांगतोय अतिसंभाव्य सिरीज मध्ये त्यापैकी किमान एक क्वेश्चन तरी आलेला आहे. आणि याच्या पाठीमागे जर बघायचं असेल तर 2023च्या क्वेश्चन पेपर मध्ये मी माल विकागणी मित्र या टॉपिक वरती अतिसंभाव्यमध्ये प्रश्न टाकला होता आणि तो आयोगाने क्वेश्चन ॲज इट इज तिथे विचारलेला होता. याच्या पूर्वीचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, 100% क्वेश्चन रिपीटेशन झालेले आहेत आणि मी जिथे घेतलेले ते क्वेश्चन आलेले आहेत. हा मला सांगायला आवडतं कारण का तर मी घेतलेलं आहे आणि तिथे क्वेश्चन आलेला आहे. सो इथं जशा पद्धतीनं टॉपिक अनालिसिस करून जशा पद्धतीनं क्वेश्चन काढले जातात तर तशाच पद्धतीनं तुम्हाला आयोगाची म्हणजे आम्ही लोक आयोगाची मानसिकता ओळखतो की हा टॉपिक जर समजा 2018 मध्ये विचारलाय तर तो 19 असेल 20 असेल तर नाही विचारणार, परंतु 21 आणि 22 मध्ये या टॉपिक वरती क्वेश्चन रिपीटेशनचा चान्स असू शकतो. म्हणजेच तुम्हाला सुद्धा असं अनालिसिस करता आलं पाहिजे, म्हणजे आयोगाच्या मानसिकतेबरोबर तुम्हाला मॅच होता आलं पाहिजे. आणि जिथं 100 प्रश्न असतात ह्या 100 प्रश्नांपैकी कमीत कमी आपले 15 प्रश्नांपर्यंत तरी आपलं सेल्फ अनालिसिस पाहिजे की कोणत्या टॉपिक वरती कोणत्या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो किंवा येऊ शकतो. आणि जोपर्यंत तुम्ही सेल्फ अनालिसिस नाही करणार तोपर्यंत दुसऱ्यांनी केलेलं अनालिसिस हे फक्त आयतं असतं, परंतु जेव्हा स्वतः करताना तुम्ही लिहून ठेवता व्यवस्थित तर त्यावेळी मात्र तुमचा रिझल्ट हा 100% येतो. त्याच्यामुळं आयोगाच्या मानसिकतेबरोबर, आयोग म्हणजेच कोण असतो तर ते सब्जेक्ट एक्सपर्ट लोक असतात आणि
सब्जेक्ट एक्सपर्ट लोक, ह्या लोकांची परीक्षेमध्ये क्वेश्चन काढण्याची मानसिकता, सोर्सेस कोणते आहेत आणि या सगळ्या गोष्टी मला समजलेल्या आहेत. मी अनालिसिस करतो की कुठून क्वेश्चन येऊ शकतो, सोर्सेस कोणते वापरू शकतात आणि त्याच्यामुळे माझ्या चिकित्सक वृत्तीमुळे मी जो क्वेश्चन अतिसंभाव्य सिरीज मध्ये टाकतो तो क्वेश्चन इथं आयोगाकडून कदाचित त्यावरती प्रश्न आलेले आहेत अजून आणि येणार आहेत हे कदाचित शब्द वापरतो. ठीक आहे, तर ही मानसिकता तुम्हाला ओळखता आली पाहिजे आयोगाची. मग ती कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो, तो कोणत्या टॉपिक वरती फोकस करू शकतो, कोणता टॉपिक त्याने आतापर्यंत स्किप केला होता त्याला परत एकदा फ्लॅश मध्ये आणू शकतो. तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे थिंकिंग लेवल जे आहे ही थिंकिंग लेवल आयोगाची इथं असेल तर आपल्याला आपली अपलिफ्ट करावी लागेल, तरच तुम्हाला क्वेश्चन समजतील, सोडवता येतील. आणि सगळेच क्वेश्चन्स हे तुम्हाला नॉलेज बेस नाही येते, काही क्वेश्चन्स हे तुम्हाला गेस किंवा अंदाज किंवा तर्कावरती सोडवावे लागतात. आणि त्याच्यासाठी तुमचं वाचन जे आहे हे वाचन फक्त एक्झाम ओरिएंटेड नाही, तर हे वाचन अवांतर वाचन सुद्धा तेवढंच केलं पाहिजे. मग मला सांगा, सगळेजण न्यूजपेपर वाचता का? न्यूजपेपर वाचण्याची सवय लावा. हा न्यूजपेपर कोणता असावा, तर तो चांगलाच असावा. एकतर तुम्ही मटा वाचा किंवा दुसरा न्यूजपेपर सध्या चांगला एकच आहे तो म्हणजे लोकसत्ता. ठीक आहे, तर ह्या दोन्ही पैकी लोकसत्ता पेपर वाचायला मी तुम्हाला सजेस्ट करेल. संपादकीय पहिलं वाचा, बाकी काही वाचलं नाही वाचलं तरी चालेल. कारण का, तर एमपीएससी किंवा यूपीएससी इज द गेम ऑफ माइंड. आणि ज्याला नॉलेज बेस्ड क्वेश्चन सुटत नाही त्याला अंदाज किंवा गेस वरती क्वेश्चन सोडवायची ताकद हे न्यूजपेपर आणि तुमचं अवांतर वाचन देऊन जातं. म्हणून सगळ्यांनी काय करायचं हे करायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, अभ्यासक्रमावरती मी येतो थोडस. तर सिलेबस तुम्ही पाठ केलाय का? माझा सर्वात मोठा प्रश्न आहे तुम्हाला, ज्यानं सिलेबस पाठ केला. एक गोष्ट सांगतो, 2012 चे आहे, म्हणजे इथून पुढे बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा मी पीएसआय सोडलं, मी कधी सांगत नाही पण पीएसआय सोडलं आणि 2012 ला दिल्लीला गेलो होतो यूपीएससी करण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर खान स्टडी ग्रुप केएसजी मध्ये क्लास केला आणि केएसजी ला गेल्यानंतर मला पहिलाच प्रश्न सगळ्या क्लासरूमला विचारला होता की यूपीएससीचा सिलेबस तुम्ही पाठ केला का? आणि त्यावरती तिथं असणारे एक्सपर्ट, सब्जेक्ट एक्सपर्ट डॉक्टर खान सर जे होते, हे खान सर सध्याचे नाही, ठीक आहे, तर हे जे खान सर होते तर यांनी पहिलाच प्रश्न सगळ्यांना विचारला, सिलेबस पाठ केला का? तर त्यापैकी बऱ्याच लोकांनी हात वरती केले होते की पाठ नाही आमचा सिलेबस. तर त्यांनी आम्हाला 2 ते 3 दिवस आमच्याकडून वर्कआउट करून घेतलं होतं की तुम्ही सिलेबस पाठ करा. त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं याचं महत्व काय आहे. तर ज्या मुलाचा सिलेबस पाठ असतो त्याने हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिक्स काहीही म्हणजे जीएसचा पार्ट काहीही जरी नाही वाचला तर सिलेबस पाठ झाला म्हणजे त्याला 20% क्वेश्चन किंवा 20% अभ्यासक्रम त्याचा पूर्ण झाला. आणि काहीही न वाचता तुम्हाला आउट ऑफ 100 कमीत कमी 10 ते 15 क्वेश्चन हे तुम्हाला सोडवता येऊ शकतात. कशाच्या आधारावरती? तर सिलेबसच्या आधारावरती. म्हणून 20% अभ्यासक्रम तुमचा कंप्लीट करतो सिलेबस. म्हणून सगळ्यांनी सिलेबस पाठ करा. आपली जागा फिक्स असते, त्या जागेवरती सिलेबस लावून ठेवा आणि तोंड पाठ करा. समजा तुम्हाला एखादा वडापाव खायला मिळाला आणि त्यामध्ये जर कागद भेटला वडापावचा आणि त्या कागदावरती जर एखादा घटक असेल तर तुम्हाला पटकन क्लिक होतो की हा या सिलेबस मधला हा पार्ट आहे आणि बरं झालं की याच्यामुळे माझी सिलेबसची एक उजळणी झालेली होती. म्हणून सिलेबस हा पाठच करा. ठीक आहे, पाठच करा. म्हणजे तुमची परीक्षा आता 1 महिन्यावरती आहे, 2 महिन्यावरती आहे, काही दिवसावरती आहे, तरी सुद्धा हा सिलेबस पाठ करून ठेवा, कारण तो तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देऊन जातो. ठीक आहे. दुसरे आणि अजून एक आहे की एक तर एमपीएससीचा राज्यसेवाचा सिलेबस असेल किंवा तुमचा कंबाईनचा सिलेबस असेल तर हे दोन्ही सिलेबस पाठ करून ठेवा. आणि पाठ झाल्यानंतर मला सांगा की किती मोठा इम्प्रूव्हमेंट झाली किंवा किती मोठा फरक पडला तुमच्या अभ्यासाच्या मेथोडॉलॉजी मध्ये. ठीक आहे. यानंतर महत्वाचं आहे की पीवायक्यू चांगले करा. म्हणजे 2011 बेस पकडा, जर 11 नाही बेस पकडता आला तर 2013 तरी बेस पकडा आणि 13 पासून सलग 2023 लेटेस्ट मध्ये झालेल्या परीक्षेपर्यंत 23 तर इथपर्यंत सगळे पीवायक्यूज कोड हे करून टाका. म्हणजे असं राहिलं नाही पाहिजे की एमपीएससी ने एखादी परीक्षा घेतलेली आहे, वनसेवा असो किंवा कोणतीही, आणि तो क्वेश्चन पेपर तुम्ही नाही सोडवला. तर त्याच्यामध्ये जर जीएस असेल आणि त्याच्यामध्ये जर सीसॅट असेल तर तुम्ही सोडवला पाहिजे तो क्वेश्चन पेपर. मग सर्वात महत्वाचं की अगदी नारायणपेठेमध्ये मॉडर्न झेरॉक्स आहे किंवा शरद आहेत तिथं, किंवा तुम्ही चिंतामणीमध्ये गेला किंवा इकडे विनयला गेला इंदुलाल मध्ये, तर त्या सगळ्यांकडे तुम्हाला पीवायक्यू चे क्वेश्चन पेपर मिळून जातील. तर मी तर सांगेल तुम्हाला मॉडर्न झेरॉक्स मध्ये जर गेला तर तुमचे थोडेसे पैसे वाचतील. कमी पैशामध्ये माझं नाव सांगितलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये चांगलं मटेरियल मिळू शकतं. तर सगळे पीवायक्यू तिथून काढून घ्या, 100-200 रुपये खर्च येईल आणि सगळ्या पीवायक्यू चे आन्सर सुद्धा दिले जातात. मग पीवायक्यू सगळे करा. ज्याच्या पीवायक्यू चांगला आहे आणि ज्याने एमसीक्यू म्हणजे सराव केलेला आहे तर त्याचा रिझल्ट येऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सुशांत शिंदे सरांचे एक उदाहरण दिलेलं होतं. ठीक आहे. यानंतर महत्वाचं की आतापर्यंत मी या युट्यूबचा उद्देश काय होता किंवा तुम्हाला
तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून कन्व्हर्सेशन करण्याचा उद्देश काय होता, तर हा हेतू होता की प्राचीन भारतामध्ये क्वेश्चन 13 पासून इथं 23 पर्यंत या 10 वर्षामध्ये किती विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये 13 पासून 23 पर्यंत या 10 वर्षात कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन्स विचारले. आधुनिक भारताचा इतिहास 13 पासून 23 पर्यंत 10 वर्षात किती क्वेश्चन्स आले होते वर्ष आणि क्वेश्चन्स, आणि समाज सुधारकावरती या 10 वर्षामध्ये किती प्रश्न आलेले होते. तर हे सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची संख्या. आता जो पुढचा व्हिडिओ जो घेतलेला आहे, एक ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचची ही जाहिरात आहे. तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर ऍप्लिकेशन घ्या आणि नंबरवरती फोन करा. आता आपला जो पुढचा व्हिडिओ आहे तो कोणता आहे, तर मी इथं फक्त प्रश्नांची संख्या सांगितलेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे की कोणत्या घटकावरती किती प्रश्न आलेले आहेत. मग कोणता घटक आहे, उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उपघटक कोणता आहे, तर त्याच्यामध्ये अधिवेशन कुठे झाली, अध्यक्ष कोण होतं, त्याचा उद्देश काय होता, त्यामध्ये सहभाग कोणी घेतला होता, ठराव कोणते पास झाले होते. तर हा त्याचा घटक काँग्रेस आणि त्याचे सब घटक असेल. ठीक आहे. तर अशा टॉपिकवर हे पुढचं लेक्चर आपल्या युट्यूब वरती येते. त्याच्यासाठी तुम्हाला या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवावं लागेल. जर केलं नसेल आतापर्यंत तर करून ठेवा. सर्वात महत्त्वाचं हे पुढचं लेक्चर आहे येणारा. आणि याच्यानंतर मात्र आपलं पुढचं जे लेक्चर सुरू होती सिरीज, तर ती MCQ सिरीज म्हणजेच काय, तर अति संभाव्य प्रश्न आणि त्याचे विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. आणि 100% सांगतो 2024च्या एप्रिल महिन्यामध्ये जी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तर त्यामध्ये मी काही क्वेश्चन्स तुम्हाला ॲज इट इज काढून दाखवतो. कारण आतापर्यंत 21 पासून 23 पर्यंत क्वेश्चन्स आलेले आहे. तर याही परीक्षेमध्ये याही युट्यूबमध्ये जे तुम्हाला घेणार आहे तर ते आयोगाकडून रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस हे 100% आहेत. कारण पूर्व इतिहास तसाच सांगतोय. त्याच्यासाठी तुम्हाला अगदी या युट्यूब चॅनल बरोबर जोडून राहायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं की स्वतःचं बेस्ट प्रदर्शन करा. इतर लोकांनी तुम्हाला आदर्श मानलं पाहिजे. हजारो लोक तुम्ही पास होताना त्यावेळी हजारो लोक तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतात. आजूचे बाजूचे शेजारचे इकडचे तिकडचे हे सगळे लोक तुम्हाला काय करतात की पास कसा झाला याची स्ट्रॅटेजी सांग. तर तुमची स्ट्रॅटेजी आणि तुमचे प्लॅन हा सर्वोत्तम असायला पाहिजे इतर लोकांच्या तुलनेमध्ये. आणि याच्यासाठी सर्वोत्तम प्रदर्शन तुम्ही करायचंय. इतिहासात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्हाला माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती फोन करू शकता. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र तुमच्या ग्रुप आणि मित्रांना नक्की विसरू नका. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना अभ्यासासाठी, तब्येतीसाठी आणि अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.